द्विशिक्षकी शाळा या 1986च्या धोरणानंतर ऑपरेशन ब्लॅकबोर्ड जेव्हा आलं तेव्हा एक शिक्षकी शाळांचं रूपांतर द्विशिक्षकी शाळांमध्ये होऊन त्या सर्व दूर झाल्या असं आपल्याला लक्षात आलेलं आहे आणि बीजभाषणामध्येच हे आपल्याला सावंत सरांनी सांगितलेलं आहे. आत्ता रमेश ठाकूर सरांनी किंवा कुऱ्हाडे सरांनी जी मांडणी केली त्यामध्ये या शाळांची सांख्यिकी देऊन त्या ठिकाणी गुणवत्ता आहे हे सुद्धा निश्चित सांगितलेलं आहे आणि त्यामध्ये कितीतरी उदाहरणंसुद्धा शाळांची आलेली आहेत आणि ही उदाहरणं दिशादर्शक ठरवणारे बरेचसे शिक्षक या ठिकाणी या सभागृहामध्ये आहेत. ही निश्चित आनंदाची गोष्ट आहे. मग आपण सक्षमीकरणावरती का बोलत आहोत तर अजूनसुद्धा काही भौतिक साधनसुविधा शैक्षणिक साधनसुविधा त्या ठिकाणी कमी आहेत आणि त्या शाळा बंद करतील का काय ही कुठेतरी मनामध्ये धास्ती आहे. परंतु असं होणार नाही. याच्यावरतीच आपण काय उपाय करणार आहोत त्याचं मंथन चिंतन व्हावं या दृष्टिकोनातूनच आपण एकत्रित आलेलो आहोत. आता जे उदाहरण वाटेकर सरांनी त्यांच्या शाळेचं या ठिकाणी सांगितलं अशा कितीतरी शाळा आहेत. SCRTने त्याची फिल्म तयार केली. ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग त्या शाळेमध्ये घेतलं गेलं आणि आता मी विचारलं की आता हे पुढे का नाही आहे मग किंवा बऱ्याच वेळा आपल्याला हा प्रश्न पडतो शिक्षणामध्ये की एखादी गोष्ट सिद्ध झालेली आहे ज्याचे परिणाम आपल्याला मिळत आहेत मग ते काही कालानंतर थांबलं का जातं याचाही थोडा विचार करण्याची गरज आहे. जर ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंगमधनं मुलं आनंदाने शिकू शकत होती त्यांच्या गतीप्रमाणे कृती करत शिकू शकत होती तर मग ते सर्व दूर त्याचं सार्वत्रिकीकरण का होऊ शकलेलं नाही. तर त्याच्यातलं एक उत्तर मला असं मिळालं की त्यानंतर अभ्यासक्रम बदलला पुन्हा ती ॲक्टिव्हिटी कार्ड्स तयार करायची होती आणि ती काही झाली नाही आणि म्हणून ते थांबलेलं आहे. मग याच्यावरती सुद्धा आपण पुनर्विचार करण्याची गरज आहे असं मला वाटतं. दुसरा मुद्दा जो सांगितला वाटेकर सरांनी की समाजाचा सहभाग मिळाला आणि ते जे पालक या ठिकाणी आपल्याशी संपत टेमगिरे सर बोललेले आहेत त्यांच्याही बोलण्यामध्ये हे आलेलं आहे की जर शिक्षक प्रामाणिक ध्येयवेडे निष्ठेने काम करणारे असतील तर समाज मदत करतो आणि हे मदत करणाऱ्यातले पण व्यक्ती आज या सभागृहामध्ये या ठिकाणी आहेत. ही पण एक आनंदाची गोष्ट आहे. 1.5 कोटी शाळेसाठी मिळणं 26 ते 27 लाखाची इमारत उभी राहणं 20 पासून 85 पर्यंत पट जाणं आणि 35 विद्यार्थी इंग्रजी शाळेमधनं मराठीमध्ये येणं ही किमया वाटेकर सरांनी कशी केली आणि असे अनेक वेगवेगळ्या शाळांमध्ये आपले शिक्षक आहेत. तर जे झोकून देऊन काम करतात त्याचबरोबर पालकांशी विद्यार्थ्यांशी योग्य संवाद साधतात. बालकांविषयी ज्यांना जिव्हाळा असतो त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी हे घडत आहे हे आपल्याला लक्षात येईल आणि म्हणून ही जी काही बेटं आहेत ती सार्वत्रिक होण्याच्या दृष्टीने आपण या ठिकाणी विचारविनिमय करतोय की अडचणी निश्चित आहेत पण त्याच्यावरती मार्गसुद्धा आहेत आणि ते उपाय काय असू शकतात यावरती आपण मंथन चिंतन करत आहोत. रमेश ठाकूर सरांनी सांगितलं की 2132 शाळा औरंगाबाद जिल्ह्यात त्यांच्या कार्यक्षेत्रामधल्या आहेत आणि त्यापैकी अध्ययनस्तर निश्चितीमध्ये पहिल्या 100 शाळा जर बघितल्या तर त्यातल्या 94-95 शाळा या द्विशिक्षकी आहेत म्हणजे अध्ययनस्तरसुद्धा तिथला चांगला आहे. तर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जर आपण बघितलं तर त्यामध्ये अध्ययनस्तर निश्चिती करणं आणि इयत्ता 3री पर्यंत प्रत्येक बालकाला फाउंडेशनल लिटरसी आणि न्यूमरसी मूलभूत साक्षरता आणि गणन हे त्यावेळी सुनिश्चित करण्यावरती भर दिलेला आहे. आणि बीजभाषणामध्ये विवेक सावंत सरांनी सांगितलं की जितक्या लवकर मुलांना आपण शाळेच्या प्रवाहामध्ये आणू म्हणजे उदाहरण जर द्यायचं झालं तर बालशिक्षणामध्ये आपण आणू तर त्याचा रेट ऑफ रिटर्न हा जास्त असणार आहे 13 ते 18%. आणि मला या ठिकाणी या व्यासपीठावरनं आवर्जून सांगायचं आहे की आपण शाळापूर्व तयारी अभियान हे राज्यभर सुरू केलेलं आहे आणि या माध्यमामधनं इयत्ता पहिलीमध्ये दाखल होणारी जी मुलं आहेत ती 5 ते 6 वयोगटातील मुलांची तयारी
पहिलीमध्ये येण्यापूर्वी आपण करून घेणार आहोत. आणि इथं जे सगळे सभागृहामधले बसलेले शिक्षक आहेत त्यांनी ही जबाबदारी हे सगळं लक्षात घेऊन माता पालकांचे गट होणं आणि त्या गटांच्या माध्यमातून मुलांना शिक्त करणं हे महत्त्वाचं आहे. कारण वाटेकर सरांच्या उदाहरणामध्ये हे आलं की पालकांना जर आपण मुलांच्या अध्ययनामध्ये सहभागी करून घेतलं तर मुलांचा विकास हा अधिक चांगल्या गतीने होतो. कारण पालकांजवळ बालक हे शाळेपेक्षा अधिक वेळ असतात. आणि त्या दृष्टिकोनातनं कोविड काळामध्ये हे जे सगळं निर्माण झालेलं आहे की बालकांची जबाबदारी आपोआप पालकांना घ्यावी लागली, त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी. म्हणजे जे घेत नव्हते त्यांनाही आवर्जून त्याकडे लक्ष द्यावं लागलं. आणि त्या पद्धतीने जर आपण द्विशिक्षकी शाळांमध्ये पालकांना सहभागी करून घेतलं मुलांच्या अध्ययनामध्ये तर हा परिणाम आपल्याला चांगला मिळणार आहे. आणि म्हणून जी ठाकूर सरांनी सूचना केली की पालकांचं सुद्धा प्रशिक्षण व्हावं की कशा पद्धतीने मुलांच्या अध्ययनामध्ये सहभागी व्हायचं आहे. कारण RT आलेला आहे, मुलांना शिक्षा करणं हे आपल्याला मान्य नाही आहे. तर त्यांच्या कलाने त्यांना जसं आवडेल तसं आनंद मिळत मुलांनी शिकावं हे जसं शाळेमध्ये आपण करणार आहोत तसंच घरामध्ये सुद्धा घडण्यासाठी मला वाटतं निश्चित प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. आणि राज्याची अकॅडमिक अथॉरिटी म्हणून निश्चितच SCRT ही जबाबदारी स्वीकारायला तयार आहे. त्याचबरोबर बहुवर्ग अध्यापन या ठिकाणच्या शिक्षकांना करावं लागतं. म्हणजे केवळ द्विशिक्षकी शाळांमध्येच असं नाही तर बऱ्याचशा छोट्या शाळांमध्ये एकापेक्षा अधिक वर्ग ज्या शिक्षकांना शिकवावे लागतात त्यांना सगळ्यांमध्ये बहुवर्ग अध्यापनाचं कौशल्य असणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण काय सांगत आहे की अध्यापनापेक्षा अध्ययन अधिक घडणं याला महत्त्व आहे. आणि म्हणून अनुकूल वातावरण निर्मिती करणं, शिक्षक हा सुविधादाता होणं आणि प्रभावी अध्ययन अनुभवांची योजना करत असताना परिसरामधील वैविध्यपूर्ण साधनांचा उपयोग करून घेणं हे सगळं शिक्षकाला जमलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातनं गट अध्ययन करणं, सहअध्ययनाच्या विविध संधी विद्यार्थ्यांना देणं, विद्यार्थी आंतरक्रिया अधिक प्रभावी घडणं, विद्यार्थी शैक्षणिक साहित्य आंतरक्रिया प्रभावी घडणं, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रकल्प करायला देणं, क्षेत्रभेटीची संधी देणं हे सगळं फॅसिलिटेटर म्हणून त्या शिक्षकाला जमणं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून जे आपण म्हणतोय की गुणवत्तेचं सार्वत्रिकीकरण व्हावं, प्रत्येकच शाळा ही प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण देणारी घडावी, त्याच्यामधलं एकमेवाद्वितीयत्व जे आहे ते पूर्णपणे त्याचं पूर्ण क्षमतेने पोटेन्शियल त्याचं उपयोगात यावं आणि विविध क्षेत्रांमधील उद्याचं नेतृत्व आपण घडवत आहोत आणि ते असं आपल्याला मिळावं आणि आपण जगाचं नेतृत्व करावं ही अपेक्षा या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये केलेली आहे. मग या द्विशिक्षकी शाळांचं सक्षमीकरण करत असताना शासन स्तरावरनं सुद्धा बरेचसे प्रयत्न होत आहेत. उदाहरणार्थ विद्यांजली हे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशननी म्हणजे केंद्रीय मंत्रालयाने एक पोर्टल विकसित केलेलं आहे आणि या माध्यमामधनं ज्या शाळांना भौतिक सुविधांची ज्या बाबतीमध्ये कमतरता आहे त्याचं त्या पोर्टलवरती नोंद करता येते आणि CSRच्या माध्यमामधनं ज्यांना ते योगदान देण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठीचा हा प्लॅटफॉर्म आहे. म्हणजेच विद्यांजली या प्लॅटफॉर्ममधनं बऱ्याचशा सुविधा आपण या मिळवू शकणार आहोत. दुसरा मुद्दा असा आहे की बहुवर्ग अध्यापनाच्या संदर्भामध्ये परिषदेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र हे सातत्याने वेगवेगळी प्रशिक्षणं आयोजित केलेली आहेत. त्याच्यासाठी वेगवेगळे मॉड्यूल्स तयार केलेले आहेत. आत्ता जेव्हा परिषदेमध्ये शोध घेतला तेव्हा 2004ला तयार झालेलं बहुवर्ग अध्यापनाचं मॉड्यूल माझ्या हाती लागलं. पण तत्पूर्वीसुद्धा हे सातत्याने प्रयत्न झालेले आहेत हे आपल्याला लक्षात येतं. पण आत्ता विस्तार अधिकारी सरांनी जी या ठिकाणी मांडणी केली की बहुवर्गाचं सुद्धा पुन्हा पुन्हा प्रशिक्षण देण्याची गरज आहे आणि ते सुद्धा हा सुद्धा मुद्दा आम्ही निश्चित विचारात घेऊ. स्वयंअध्ययन कार्ड असेल, त्याचबरोबर कृतीपत्रिका असतील, स्वाध्याय असतील, या माध्यमामधनं सुद्धा एकावेळी अनेक वर्गांना आपल्याला इफेक्टिव्हली शिकवता येऊ शकतं. जसं आपण म्हणतोय की समवाय पद्धती
आणि त्याचबरोबर क्रीडा एकात्म अध्ययन असेल, कला एकात्म अध्ययन असेल, यावरती जो नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये भर दिलेला आहे, त्या पद्धतीने सुद्धा कोणते घटक हे विस्तारित स्वरूपात हळूहळू इयत्तानिहाय वाढत गेलेले आहेत, यावरती सुद्धा बालभारतीने काम केलेलं आहे. त्यामध्ये SCRTचे अधिकारीसुद्धा सहभागी आहेत. आणि सृजन बालभारती नावाने 2 पुस्तिका ह्या पथदर्शी स्वरूपामध्ये तयार झालेल्या आहेत. पहिली पुस्तिका ही कुटुंब या विषयावरती तयार झाली. मी, माझं कुटुंब, माझी कुटुंबामधील जबाबदारी आणि समाज म्हणून कुटुंबातील जबाबदारी, या पद्धतीने ते विस्तारित होत गेलेलं आहे. तर दुसरं जे आहे ते पाणी या विषयावरती, पाण्याचे स्रोत काय, मग पाणी वाचवण्याची कोणकोणते असतील प्रभावी उपाय काय, आणि त्याच्यामध्ये माझी जबाबदारी काय. तर अशा पद्धतीने वेगवेगळे प्रयोगसुद्धा शासन स्तरावरनं होत आहेत. द्विशिक्षकी शाळांचं सक्षमीकरण करण्यासाठी शिक्षकांचं सक्षमीकरण करणं, त्याचबरोबर पालकांचं सक्षमीकरण करणं, SMCचं सक्षमीकरण करणं, या दृष्टिकोनातनं निश्चितच परिषद स्तरावरनं आणि जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थांच्या वतीने आपण वेगवेगळ्या प्रशिक्षणांचं आयोजन करू शकतो. त्याचबरोबर भौतिक साधन सुविधांच्या बाबतीमध्ये लोकसहभाग घेत असताना समाजाला शाळेचं भूषण वाटलं पाहिजे आणि शाळेला समाजाचा आधार वाटला पाहिजे, असं आदरणीय चिपळूणकर सर सातत्याने म्हणत असायचे. त्याची आठवण येत आहे. आणि निश्चितपणाने अशा प्रकारचं मूर्तिमंत उदाहरण आज आपण इथे पालक आणि शिक्षक यांनी जे या ठिकाणी शेअर केले, आणि असे अनेक उदाहरणं आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसत आहेत. थोडक्यात काय, तर जे शिक्षक तळमळीने आपल्या विद्यार्थ्यांप्रती आपुलकी ठेवून, जिव्हाळा ठेवून काम करत आहेत, त्यांचे नातेसंबंध विद्यार्थ्यांशी चांगले आहेत, तसेच 2 शिक्षकी शाळांमधील इतर सहशिक्षकासोबतचे चांगले आहेत, त्याचबरोबर पालकांसोबतचे चांगले आहेत, आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनासुद्धा त्यांच्याविषयी विश्वास आहे, आदर आहे. अशा ठिकाणच्या शाळा या प्रगती करताना आपल्याला दिसत आहेत. आणि म्हणून मानवी नातेसंबंध आणि प्रशासन हे डॉक्टर काळपांडे सरांचं पुस्तकसुद्धा मुळातून वाचण्यासारखं आहे. कारण ते जेव्हा 30 वर्षापूर्वीची आवृत्ती माझ्या हाती लागली, त्यावेळीसुद्धा ते केस स्टडी त्यामध्ये देणं आणि अतिशय सोपी साधी उदाहरणं घेऊन समोरच्याला जसं सर बोलत आहेत अशा पद्धतीने त्याची लेखनशैली, आणि त्याला WV चिपळूणकर सरांची प्रस्तावना, हे तेव्हाच आवडलेलं होतं. आणि आता तर हे सुधारित आवृत्ती येत आहे, आणि आजच्या बदलत्या काळानुसार त्यामध्ये बदल केलेले आहेत. हे निश्चितच आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. हे सगळं प्रशिक्षण द्विशिक्षकी शाळांमधनं देत असताना नेमका नीड ॲनालिसिस करणं आणि त्या पद्धतीने देणं. जसं कुऱ्हाडे सरांनी सांगितलं की नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणतं की स्कूल कॉम्प्लेक्स करा. महाराष्ट्रासाठी हे काही नवीन नाही आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की केंद्र शाळा आपल्याकडे आहेत, त्याला 10-12 शाळा जोडलेल्या आहेत, आणि अगदी कोठारी आयोगाच्या आधीपासून सुद्धा महाराष्ट्रामध्ये हे प्रयोग झालेले आहेत शाळा समूहाचे. परंतु यामध्ये सरसकट शाळा समूह योजनेसाठी एकसारखे नियम गाईडलाईन्स करून आपल्याला हा प्रश्न सोडवता येणार नाही आहे, हेही आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. कारण एखादी शाळा फक्त डोंगरावरती आहे आणि त्या ठिकाणी किती शिक्षकांनी चांगलं शिकवलं, मेहनत घेतली, तरीसुद्धा त्या ठिकाणचा पट वाढणं हे अवघड आहे. पण जर जी शहराच्या जवळची शाळा आहे त्याच्यात किंवा एखाद्या वाडी वस्तीवरती सरळ सपाट भूभागाची ती आहे, तर त्या ठिकाणी चांगलं काम केल्यानंतर पट वाढणारी आहे. मुद्दा हा आहे की भौगोलिक स्थिती, त्या ठिकाणची स्थानिक परिस्थिती, पालकांची मनस्थिती, हे सगळं विचारात घेऊन या शाळांचं सक्षमीकरण करण्यासाठी शाळा समूह योजना कशा पद्धतीने आपल्याला कार्यान्वित करता येईल. कारण या छोट्या छोट्या शाळा या आयसोलेटेड आहेत, तर त्यांना स्ट्रेंथनिंगची गरज आहे. त्या शाळांमधील विद्यार्थ्यांचं सामाजिकीकरण होण्यासाठी मोठ्या शाळांचा त्यांना आधार मिळण्याची गरज आहे. आणि ज्या विषयांसाठी शिक्षक नाहीत त्या शिक्षकांचा आधारसुद्धा या छोट्या शाळांना मिळणं, किंवा क्रीडांगण, प्रयोगशाळा यासारख्या ज्या भौतिक सुविधा आहेत त्या जर छोट्या शाळांमध्ये आपण देऊ शकत नसू, तर मग त्याही दृष्टिकोनातनं हे शाळा समूह हे उपयोगाला येऊ शकणार आहेत. त्या दृष्टीने सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे. अशैक्षणिक कामांच्या संदर्भामध्ये सुद्धा कोणती कामं आपण डेलिगेट करू शकतो याचा विचार करता येईल. इथे मला असं वाटतं की टेमगिरीवाडीच्या शाळेने माजी विद्यार्थ्यांसाठी संपर्क खूप चांगला ठेवलेला आहे,
आणि माजी विद्यार्थी आरोग्य शिबिर आत्ताच्या विद्यार्थ्यांसाठी घेतात किंवा ग्रंथालय आपल्या दारीसाठी स्वतः ग्रंथ उपलब्ध करून देतात. हा सुद्धा एक शिकण्यासारखा गोष्ट आहे. आणि या ग्रंथालय आपल्या दारीमधनं साधारणपणे आपण विद्यार्थ्यांसाठी काम करतो, पण या शाळेचं वैशिष्ट्य असं आहे की पालकांना सुद्धा वाचनाची आवड लावणं आणि एक प्रकारे पालकांचं सक्षमीकरण या माध्यमातून करणं हेही शिकण्यासारखंच आहे. आणि अशा छोट्या छोट्या प्रयोगांमधनं सुद्धा आपण वेगवेगळ्या गोष्टी या शाळांसाठी करू शकणार आहोत. अकॅडमिकली जर बोलायचं झालं तर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये जे म्हटलेलं आहे की शिक्षक हा सुविधादाता व्हावा, मूल स्वतःचं स्वतः शिकू शकतं यावरती विश्वास ठेवून त्याला स्वयं अध्ययनाच्या संधी देणं, सहअध्ययनाच्या संधी देणं आणि तो एक इंडिपेंडंट थिंकर व्हावा, स्वतःचा विचार त्याने स्वतः करावा, अशा पद्धतीने त्याची जिज्ञासू वृत्ती जागृत ठेवत कशी अध्ययन अनुभवांची रचना करता येईल यावरती काम होण्याची गरज आहे. हायर ऑर्डर थिंकिंग स्किल्स मुलांमध्ये विकसित होण्यासाठी कशा पद्धतीची प्रश्नांची रचना केली पाहिजे. उद्याचे विद्यार्थी हे चिकित्सक विचार करणारे, त्याचबरोबर सर्जनशील विचार करणारे कसे होऊ शकतील, तार्किक विचार करणं, वैज्ञानिक वृत्ती विकसित होणं याकडे कसं लक्ष देता येईल. जीवन आणि शिक्षण यामध्ये अंतर राहणार नाही हे सुद्धा वाटेकर सरांनी अधोरेखित केलं आहे. आणि मग अशा माध्यमातून जर आपण शिकवत गेलो तर लाईफ स्किलसाठी वेगळं प्रशिक्षण घेण्याची गरज पडणार नाही. तर त्याही दृष्टीने आपल्याला विचार करावा लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्याची पिढी घडवण्याचं काम आपण करत असल्यामुळे मूल्यांची रुजवणूक होण्यासाठी आचार्य म्हणून ज्याच्या आचरणाचं आपण अनुकरण करू शकतो असाच शिक्षक त्या ठिकाणी असला पाहिजे. आणि त्यासाठी शिक्षकाने स्वतःवरती काम करण्याची गरज आहे. स्वयंमूल्यांकन करून आपण स्वतःला सातत्याने कसं विकसित ठेवू शकतो यासाठी सुद्धा काम करायचं आहे. नवीन धोरण हे सांगतं आहे की प्रत्येक शिक्षकाला दरवर्षी 50 तासाची सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासाची संधी दिली जाणार आहे. आणि त्यावेळी निश्चितपणे या द्विशिक्षकी शाळाचा विशेषत्वाने वेगळा विचार करून यांच्यासाठी कोणत्या पद्धतीचे अध्ययन अनुभव दिले पाहिजेत याचाही विचार करण्याची गरज आहे. जसं सावंत सरांनी सकाळी सांगितलं की जे शासनकर्ते आहेत किंवा अधिकारी आहेत यांनी नियंत्रक न होता ते सुद्धा फॅसिलिटेटर झाले पाहिजेत. मला असं वाटतं याविषयी राज्यामध्ये शासनाच्या वतीने भरपूर काम झालेलं आहे. आणि त्यामध्ये स्कूल लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम असेल, एज्युकेशनल लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम असेल किंवा केंद्रप्रमुख अकॅडमिक लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम असेल, या सर्व कार्यक्रमांमधनं केंद्रप्रमुखांपासून ते राज्य पातळीवरील अधिकाऱ्यांना आपण साहब से साथी बनो हा संदेश त्यांच्यामध्ये देणं आणि ती सवय त्यांना लागणं या पद्धतीने काम केलेलं आहे. म्हणून एखाद्या शाळेला भेट देत असताना अधिकारी म्हणून न जाता सहकारी म्हणून जाणं आणि आपण त्या शाळेला भेट दिल्यानंतर त्या ठिकाणी काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन झाली पाहिजे. त्या मुलांना शिक्षकांना काहीतरी वेगळं त्या भेटीमधनं कळलं पाहिजे. म्हणून शाळा बघणं, वर्ग बघणं यापेक्षा प्रत्येक मूल बघण्याची दिशा अशा प्रकारच्या नेतृत्व विकसन कार्यक्रमांमधनं शासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे. आणि अशा सगळ्या वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमामधनं निश्चितच आपण या द्विशिक्षकी शाळांचं सक्षमीकरण करू शकतो असा मला विश्वास वाटतो. कारण या शाळा मुळात कोणासाठी आहेत तर जे वंचित, दुर्बल घटक आणि वाडी वस्तीवरील आदिवासी मुलं आहेत अशा मुलांसाठी या शाळा आहेत. आणि द्विशिक्षकी शाळांच्या माध्यमामधनं आपण 1 किलोमीटरच्या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी शाळांची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे उपस्थितीचं प्रमाण वाढलेलं आहे, टिकण्याचं प्रमाण वाढलेलं आहे, गळतीचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणावरती आता आपल्याला अधिक काम करण्याची गरज आहे. त्याच्याकडे आपण लक्ष देऊया आणि निश्चितपणे या द्विशिक्षकी शाळांचं सक्षमीकरण करण्यासाठी शासन, समाज, शिक्षक आपण सर्वजण एकत्र येऊया आणि हे उद्दिष्ट साध्य करूया. उद्याचा भारत सुजाण आणि एक जागतिक नागरिक चांगल्या पद्धतीने निर्माण होतील यासाठी आपण सगळेजण एक होऊया. त्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. संयोजकांनी आपल्याशी संवाद साधण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी मनपूर्वक ऋण व्यक्त करते. नमस्कार. धन्यवाद मॅडम. नमस्कार. मान्यवरांना अभिवादन करून
आजचं जे सकाळपासून आत्तापर्यंत चालू असलेलं जे सत्र होतं त्याच्या समारोपाकडे आपण येत आहोत. आत्ताच्या सत्रामध्ये आत्ताच ज्यांनी आपलं मनोगत आणि अतिशय चांगल्या सूचना शासनाच्या पातळीवरून कोणकोणते वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत या ठिकाणी मांडल्यात. त्या डॉक्टर नेहा बेलसरे, उपसंचालक, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद पुणे. त्याचबरोबर आदरणीय श्री सुनील कुऱ्हाडे सर, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद पुणे. त्यानंतर श्री रमेश मुक्ता विठ्ठल ठाकूर, शिक्षण विस्तार अधिकारी, जिल्हा परिषद औरंगाबाद. अगदी सुरुवातीला आपण ज्यांना कान भरून ऐकत राहिलो असे श्री रामकृष्ण वाटेकर सर, द्विशिक्षकी शाळेचे शिक्षक. त्यानंतर आणि त्याच शाळेचे पालक श्री संपत टेमगिरे यांनी जे काही आपल्यापुढे जी मनोगत सादर केली, यातून खूप काही नव्याने तिथली परिस्थिती काय आहे ती आपल्यासमोर या ठिकाणी सविस्तरपणे पुढे आली. मला असं एक जाणवत होतं नेहमी पूर्ण हे सत्र ऐकताना की 10वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये एक इंग्रजीची कविता आहे, द वर्ल्ड इज माइन म्हणून. द वर्ल्ड इज माइन. बरेच जण ते कदाचित ते ओळखून असतील, माहिती असेल त्यांना ती कविता. तर ज्यावेळेस आपण आपल्याच बुटात पाय घालून उभे असतो त्यावेळेस आपल्याला आपलं जग वेगळं वाटतं, पण ज्यावेळी आपण त्याच्या ठिकाणी जाऊन उभे राहतो त्यावेळी तिथे नेमकी काय, व्हेअर शू पिंचेस. तर ते चित्र खरं तर आज या ठिकाणी या सर्वांनी उभं केलं. खरं तर खूपच वेगवेगळ्या समस्या, वेगवेगळ्या बाजू. द्विशिक्षकी शाळा म्हटलं की इथे बऱ्याचदा असं वाटत होतं की शिक्षकांच्याच समस्यांचा कुठेतरी उहापोह होईल, परंतु अगदी सर्वस्पर्शी असं हे सत्र या ठिकाणी होतं. आणि प्रत्येकाचे मुद्दे जर पाहिले, मी बरेच मुद्दे या ठिकाणी नोट केलेले आहेत, पण खूपच वेगवेगळ्या समस्या या ठिकाणी होत्या. महत्त्वाची एक समस्या कुऱ्हाडे सरांनी जी सांगितली होती, आणि मला वाटतं मागच्या सरकारच्या काळामध्ये शाळा बंद करण्याचं जे काही एक वेगळ्या प्रकारचं धोरण होतं त्याला छेद देत वेगवेगळी परिस्थिती या ठिकाणी मांडली. तर या विद्यार्थ्यांचं सामाजिकीकरण कसं होत असेल, इथली आर्थिक बाजू कशी पेलवली जात असेल, किंवा अनेक ज्या काही, जसं आता महिला शिक्षकांची जी समस्या आदरणीय सुप्रियाताईंनी जी मांडली ती, त्याचं वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी विचारविमर्श केला आणि खूपच छान हे सगळं चालू आहे. पण एक असं म्हणतात ना की ज्यावेळेस पोटात कावळे कोकलायला लागतात त्यावेळी कोणताच उपदेश नको असतो. तथागत भगवान गौतम बुद्धांची एक सुंदर कथा त्या ठिकाणी आहे की शिष्य तोपर्यंत तग धरू शकतो जोपर्यंत त्याच्या पोटात अन्नाचा कण आहे. आता सगळ्यांची अवस्था तीच झालेली आहे, त्यामुळे मी फारसा वेळ काही घेणार नाही, परंतु आत्ताच्या सत्रामध्ये सर्वच मान्यवरांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो शिक्षण विकास मंचाच्या वतीने. आणि ह्या सत्राचा समारोप करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी आहे. आपण हे सत्र संपताच क्षणी साधारणपणे 2:45 या ठिकाणी पुन्हा उपस्थित राहणार आहोत. त्याचबरोबर आदरणीय डॉक्टर काळपांडे सरांचं जे आज ज्याचं उद्घाटन झालं नव्याने, तर ते पुस्तक या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी नावनोंदणी केली तिथे ते उपलब्ध आहे. जाताना तिथेच आपली भोजनाची व्यवस्था असेल आणि सर्वांनी वेळेवर पुन्हा पुढच्या सत्राला या ठिकाणी यायचं आहे. आपलं स्वागतच आहे. या ठिकाणी आपण याच संख्येने पुन्हा उपस्थित राहाल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद. पुढचं सत्र 2:45 वाजता सुरू होईल. ज्या ठिकाणी आपण नोंदणी केली त्या ठिकाणी भोजनाची व्यवस्था केलेली आहे.